पिंपरी चिंचवड पालिका निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग झालंय की काय अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे। कारण घड्याळाला 1 मत आणि 3 मतं भाजपला द्या असं आवाहन करताना राष्ट्रवादीच्या उज्ज्वला ढोरे यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय। पिंपरी चिंचवडमध्ये क्रॉस वोटिंगचं हे अशा पद्धतीनं आवाहन करण्यात आलेलं आहे की काय अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे। मात्र उज्ज्वला ढोरे यांनी स्वतःवरचे आरोप जे आहेत ते फेटाळून लावलेले आहेत। एवढा मोठा माझा विजय झालेला त्यांना हा पचनी जात नाहीये। मेन आमच्या भागामधून त्यांना जे मी वोटिंग केले माझ्या भागामधून ते पूर्ण लीडला आहेत। त्यांच्या भागामधून ते मधुबन पासून ते ममता नगर पर्यंत त्यांनी स्वतःचा लीड घ्यायला हवा होता, पण ज्या ठिकाणी मी त्यांना लीड दिलाय त्या ठिकाणी मी त्यांना कुठेही कमी पडलेली नाही। आणि हे एआयचा जमाना आलेला आहे, त्याच्यामध्ये लोक काही करू शकतात। बरोबरच्या सहकाऱ्यांनी असा दगाफटका केला म्हणून आम्हाला घरी बसावं लागलं, याचा आम्हाला अत्यंत खेद वाटतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं की त्या ओरिजिनल राष्ट्रवादीच्या नाही आहेत, ते जे म्हणतात आहेत की त्यांच्या जिवारी लागायचं। अहो, राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून येणं आम्हाला काय जिवारीचं लागतं? उलट आम्हाला तर आनंददायी गोष्ट आहे की आमची एक भगिनी निवडून आली। ते चुकीच्या पद्धतीने बोलतात। मी ओरिजिनल राष्ट्रवादीचा आहे, त्या शिवसेनेतनं इकडे आलेलं आहे, त्यांनी पक्ष बदलून इकडे आलेले आहे। त्या शिवसेनेच्या नाही झाल्या, इथल्या काय झाल्या। आणि ते जे सांगतात आहेत की माझा प्रभाग त्या कधी नगरसेविका नव्हत्यात। मंत्री शंभूराज देसाई यांना भाजप नेत्यांकडून आता खुलं आव्हान दिलं गेलेलं आहे। पालकमंत्री कुणीही असो, भाजपचं काम थांबणार नाही असं वक्तव्य आता मंत्री जयकुमार गोरे यांनी केलेलं आहे। पाटण तालुक्याला काही कमी पडणार नाही। कुणीही पालकमंत्री असलं, कुणी मंत्री असलं तरी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचं कुठलंही काम थांबणार नाही। प्रशासनाकडून त्यांना कुठला त्रास होणार नाही। विकासाच्या कामात आपण कुठं कमी पडणार नाही। आमची युती आहे, राज्यामध्ये आहे। या ठिकाणी आमची लढत मैत्रीपूर्ण होईल आणि त्या लढतीत भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला कुठेही काही कमी पडणार नाही। खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना आता टोला लगावलाय। उद्धव ठाकरे डिप्रेशनमध्ये गेलेले असून त्यामुळे ते देवावर विसंबून राहिलेत। आता घरी बसा आणि ऑपरेशन करून घ्या अशी खोचक टीका नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर केलेली आहे। आता देवावर हे झालं काय, विसंबून राहिलं? हा, देवाकडे हात जोडले ना आतापर्यंत काही देवासाठी? कसा महापौर आकाशातून येईल की काय? संख्या बघ म्हणा जरा, एवढा फरक कसा का भरून काढणार? त्यामुळे उद्धव ठाकरे आता डिप्रेशन मध्ये गेलेला आहे आणि त्यामुळे तो जे बोलतोय ते वास्तव नाही आहे। आमदार निलेश राणे यांनी राऊतांवर खोचक टीका केलेली आहे। नगरसेवक कधी फुटतील हे राऊतांना समजणार सुद्धा नाही। जे निवडून आले त्या नगरसेवकांवर त्यांनी लक्ष द्यावं, ते कधी गायब होतील कळणार देखील नाही अशी टीका निलेश राणेंनी केलेली आहे। संजय राऊत साहेबांना कदाचित त्यांचेच नगरसेवक कधी फुटतील हे कळणार सुद्धा नाही, म्हणून स्वतःच्या नगरसेवकांवर त्यांनी अगोदर लक्ष द्यावं। जे काय आलेत चुकून निवडून त्यांच्या पक्षातून आणि सन्मान्य राजसाहेबांच्या पक्षातून, त्यांचे तर 6 आलेत, ते कधी गायब होतील कळणार नाही। 2024च्या निवडणुकीमध्ये कुठली शिवसेना डुप्लिकेट आहे हे महाराष्ट्राच्या जनतेने दाखवलेलं आहे। किती जरी हातपाय मारले तरी उभाटाचे, मनसेनेचे महापौर आता होणार नाहीत। मुंबईकरांनी डुप्लिकेट ठाकरेंना बाजूला ठेवलेलं आहे। आमचं म्हणणं आहे ठाकरेच डुप्लिकेट आहेत, मग त्यांच्याकडे जी सेना राहिली ती डुप्लिकेट आहे। ओरिजिनल फक्त बाळासाहेब ठाकरे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।